जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात नवीन पुलाची वर्क ऑर्डर 10 जूनलाच दिली होती। तुर्तास अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यास प्राधान्य, उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। प्रशासनाने निर्बंध घालून दिले त्या पादचारी पुलावरून स्थानिकांनी दुचाकी नेणं टाळलं असतं तर ही घटना टळली असती। कुंडमळा दुर्घटनेवर स्थानिक आमदार सुनील शेळके यांची प्रतिक्रिया। इंद्रायणी पुलावरील बचाव कार्यासाठी एनडीआरएफसह 18 रुग्णवाहिका घटनास्थळी, पर्यटकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। कुंडमळा पुलावर 50हून अधिक पर्यटक उभे असताना मोठी दुर्घटना, दरम्यान दुचाकीमुळे पुलावर ओव्हरवेटनं पूल कोसळल्याची माहिती। उद्धव ठाकरेंकडून इंद्रायणी पूल दुर्घटनेमधील मृतांना श्रद्धांजली, विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना पुलाची उभारणी करता येत नाही, उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। इंद्रायणी पुलावरील दुर्घटना अतिशय दुर्दैवी, जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलणं झालंय, ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत। पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी जाताना नागरिकांनी काळजी घ्यावी, सुप्रिया सुळेंचं आवाहन। कुंडमळ्याच्या जवळील पूल कोसळल्याची घटना धक्कादायक तसंच मनाला वेदना देणारी, इंद्रायणी नदीमध्ये वाहून गेलेल्यांना वाचवण्यात एनडीआरएफला यश मिळो, आदित्य ठाकरेंनी ट्विट करत व्यक्त केल्या भावना।